भावा यावेळी वर्ल्ड कप कोण जिंकणार? CR7. जर पोर्तुगलनं वर्ल्ड कप घेतला तर मेस्सीवर घरातून बाहेर पडणार नव्हं. एवढ्या वर्षात घेतला ना, ह्या वर्षी काय घेणार? हे काय दिसत नाही काय, आम्हीच जिंकणार. मागच्या वेळेला बी जिंकला होता, आता बी आम्हीच जिंकणार आहे. आणि वर्ल्ड कप घेतला तर कोल्हापुरात दिवाळी जशी साजरी होत नाही त्याच्या डबल दिवाळी साजरी होणार. आणि यावेळी 100% आम्ही घेणार. विरोधकांनी तयारी ठेवा, हार पचवायची. ते घरात जाऊन बसा, आम्ही आधीच वर्ल्ड कप आणून ठेवलाय. फिफा वर्ल्ड कप 2026 आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र मैदानावर सामने सुरू होण्याआधीच कोल्हापुरात एक वेगळा सामना रंगताना दिसतोय. तो म्हणजे मेस्सी विरुद्ध रोनाल्डो. वर्ल्ड कप आला की कोल्हापूरच्या चौकात, गल्लीबोळात, कट्ट्यावर आणि सोशल मीडियावर दोन गट तयार होतात. एका बाजूला मेस्सीचे चाहते तर दुसऱ्या बाजूला रोनाल्डोचे कट्टर समर्थक. इंस्टाग्राम स्टोरी, फेसबुक पोस्ट, व्हॉट्सअप स्टेटस आणि रील्सच्या माध्यमातून सुरू होतो एक वेगळा सोशल वॉर. मेस्सीच गोट आहे, नाही रोनाल्डोच सर्वात महान आहे, अशा पोस्टवरून कमेंट सेक्शनमध्ये शाब्दिक फटकेबाजी सुरू होते. इतकंच नाही तर काही ठिकाणी तालीम, चौक आणि मित्रांच्या कट्ट्यावरही याच विषयावरून जोरदार वाद रंगतात. कोणाचे गोल जास्त, कोणाची ट्रॉफी मोठी, कोणाचा प्रभाव जास्त, यावर तासनतास चर्चा चालते. मात्र या सगळ्या स्पर्धेत एकच गोष्ट विशेष आहे. वाद असतो, चिरवाचिरवी असते, टोमणे असतात, पण फुटबॉलवरचं प्रेम मात्र दोन्ही बाजूने सारखंच असतं. कारण शेवटी मेस्सी असो की रोनाल्डो, दोघांनीही जगभरातील लाखो तरुणांना फुटबॉलची बुरळ घातली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये सामने मैदानावर होतील, पण खरी रंगत कोल्हापूरच्या चौकात, कट्ट्यावर आणि सोशल मीडियावर पाहायला मिळणार आहे. भावा तू कुठल्या टीमला यावेळी सपोर्ट करलायस? मी पोर्तुगलला. का? मी कट्टर CR7 फॅन्स आहे. म्हणजे CR7 रोनाल्डो यावर्षी वर्ल्ड कप जिंकणार. वर्ल्ड कप घेणार की 100%. आणि जर वर्ल्ड कप घेतला 100% घेणार आणि वर्ल्ड कप घेतला तर कोल्हापुरात दिवाळी जशी साजरी होत नाही त्याच्या डबल दिवाळी साजरी होणार. तू रोनाल्डो फॅन आहेस काय? होय. मेस्सीला वरना काय सांगणार? त्यांना तुम्ही घरात बसा, आता मी वर्ल्ड कप आणून ठेवलाय. तुला कुठला प्लेअर आवडतो? यावेळी वर्ल्ड कप कोण घेणार? CR7. सगळी CR7 फॅन आहेत वाटते. मग गल्लीली सगळी CR7 आहेत. म्हणजे मेस्सी ना यावेळी काय वर्ल्ड कप घेऊन जायचं नाही? मेस्सी न्यायचं नाही, घरला जायचं डायरेक्ट. डायरेक्ट घरला जायचं? होय. मेस्सीला वरना काय सांगणार तू यावेळी? मेस्सी त्यांना घरला जायला सांगणार. डायरेक्ट घरला जायला सांगणार? होय. CR7 फॅन आहेस तू? होय. यावेळी वर्ल्ड कप कोण जिंकणार? रोनाल्डो. कारण मेस्सीला वर म्हणतात सपना रह जाएगा. नाही, रोनाल्डो जिंकणार. शेवटचा वर्ल्ड कप. देणार फॅन्सना. शेवटचा वर्ल्ड कप. तू कुठला फॅन आहेस? ब्राझील, नेमारचा. नेमारचा फॅन आहे. होय. वर्ल्ड कप कोण घेणार यावेळी? नेमारची टीम ब्राझील. ती म्हणतात CR7 घेणार वर्ल्ड कप. एवढ्या वर्षात घेतला ना, ह्या वर्षी काय घेणार? भावा यावेळी वर्ल्ड कप कोण जिंकणार? पोर्तुगल ऑब्विसली. मेस्सी लवर्सना काय सांगणार? वर्ल्ड कप पोर्तुगलचाच आहे, जिंकणार नाही. ती क्वार्टर फायनलच बाहेर जाणार. कारण मेस्सी लवर म्हणते सपना रह जाएगा. सपना हे नाही होगा. कुठली टीम जिंकणार? तसे टीमालाही चांगले आहेत, पण डाय हार्ट फॅन आम्ही क्रिस्टियन, त्यामुळे पोर्तुगालच जिंकणार. मग मेस्सी लवरसाठी काय सांगणार यावेळी? काय नाही, 100% देऊ द्यात, जिंकणार पण पोर्तुगालच, काय विषय नाही. आणि यावेळी 100% आम्ही घेणार. विरोधकांनी तयारी ठेवा, हार पचवायची. टीम कोणतीही असो, शेवटी फक्त एकच, फुटबॉल जिंकला पाहिजे. यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करणार? कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा TV नेक्स्ट मराठी. धन्यवाद.